नर्मदे हर. आज 8 फेब्रुवारी आणि आम्ही आलेलो आहोत बिझवली आमगाव या ठिकाणी, जिल्हा मंडला. इथं आल्यानंतर या मंदिरामध्ये गणपती महाराज इथं विराजमान आहे. शेजारी दुर्गा मातेचं मंदिर मूर्ती आहे. त्याचबरोबर आल्यानंतर इथं जिथं बघावं तिथं मूर्तीच मूर्ती, मंदिरच मंदिर अशा पद्धतीचं आहे. या ठिकाणी बघितलं तर शंकर भगवान आणि नंदी महाराज या ठिकाणी विराजमान आहेत. बघा, शंकर भगवान यांची मूर्ती आहे, नंदी महाराज आहे. त्याचबरोबर समोर जर बघितलं तर हे देवी माता यांचं मंदिर आहे. या दुर्गा देवी माता त्यांचं मंदिर बघा. हे शंकर भगवान आणि यांचा हा परिवार आहे. त्याचबरोबर पुढे आल्यानंतर या ठिकाणी बजरंगबली, मारुतीराया यांचं हे मंदिर आहे. बघा, बजरंगबली. या ठिकाणी असणारी एक नदी आहे, शेजारी वाहत आहे. त्याचबरोबर पुढे आल्यानंतर हे साईबाबा यांची मूर्ती आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर या ठिकाणी राम दरबार, राम, सीतामाई आणि लक्ष्मण. बघा, राम, सीतामाई, राम, सीतामाई, लक्ष्मण आणि हे बजरंगबली यांची मूर्ती आहे. काचेमुळं जरा दिसायला थोडंसं ट्रान्सपरंट, म्हणजे असं प्रतिबिंब दिसतं, त्यामुळं वाटतं आपल्याला, स्पष्ट दिसत नाही. त्यानंतर इथे राधाकृष्ण, गोपालकृष्ण. बघा, इकडे आल्यानंतर या ठिकाणी ज्या दुर्गा देवी माता आहे त्यांचं हे मंदिर आहे, दुर्गा मातेचं. आई उदे गांबे उदे, जगदंबा माता की जय. बघा, हे जगदंबा मातेचं मंदिर, अतिशय सुबकाची मूर्ती मातेची. त्याचबरोबर पुढे बाहेर आल्यानंतर नहीं, ये कर रहा है, फोटो खींच रहे हैं हम. हाँ, देखा ना मैंने, देखा आप बैठे. त्याचबरोबर बाहेर आल्यानंतर इथं शनी महाराज यांची, नर्मदे हार यांचा फोटो, यांची मूर्ती या ठिकाणी शनी महाराजांची आहे. बघा, आलेलो आहोत. इथं बाहेरच एक वाहणारी नदी आहे आणि बघा, बऱ्याचशा महिला वगैरे ह्या या ठिकाणी काही श्रमदान करतायत. हे आपले शनी महाराज. बघा, नीलांजन समभास रविपुत्र यमाग्रजमा छाया मार्तंड संभूत तम नमामि शनीश्वरम. ओम ख्रां ख्रीं क्रूं ओम शं शनीश्वराने. शनी महाराज
आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आमचे जोडीदार जे आहे हे परिक्रमावासी या ठिकाणी बसलेले आहेत बघा. आणि आता मी इथून पुढे वाटचाल करीत आहोत आणि आमचा एकच घोष आहे, नर्मदे हर, नर्मदे हर.